विद्यापीठ अनुदान आयोगानं म्हणजेच UGCनं देशभरातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांना भारताच्या नकाशा वापराबाबत सतर्कतेचा इशारा दिलाय। नकाशा वापर करताना तो भारतीय सर्वेक्षण विभागानं तयार केलेलाच असावा। चुकीच्या नकाशाचा वापर करणं हा गुन्हा असून या गुन्ह्यासाठी 6 महिने कैद आणि दंड देखील होऊ शकतो असं स्पष्ट करण्यात आलंय। शाळा आणि कॉलेजेसमध्ये मुलांना शिकवताना सर्रास गुगलवरील नकाशे वापरले जातात, मात्र देशाचा नकाशा चुकीचा वापरल्यास 6 महिन्यांचा कारावास होण्याची शक्यता आहे। UGCनं दिलेल्या या सूचना आहेत विद्यापीठांना। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, काय नियम आहेत यापुढे भारताचा नकाशा वापरण्याबाबत? UGC सचिव मनीष जोशी यांनी परिपत्रक काढले, यात स्पष्टपणे लिहिलंय की इथून पुढे शाळा कॉलेजेस नाही, विद्यापीठांना त्यांनी ते परिपत्रक काढलं, मग विद्यापीठांनी संबंधित शाळा कॉलेजेसला परिपत्रक पुढे फॉरवर्ड करायचंय। आणि त्यात स्पष्टपणे म्हटलं की इथून पुढे शाळा ज्या नकाशे वापरतील मुलांना शिकवताना किंवा दर्शनी भागात ते नकाशे लावले जातात, तर ते नकाशे हे सर्वे ऑफ इंडिया भारतीय जी संस्था आहे, शासकीय संस्था, त्यांनीच प्रमाणित केलेलं असेल किंवा त्यांनीच पब्लिश केलेलं असेल, तेच नकाशे आपण वापरावे जेणेकरून मुलांना चुकीचं भूगोल शिकवलं जाणार नाही। कारण सध्या गुगलवर अनेक चुकीच्या पद्धतीचे नकाशे टाकलेले असतात, तेच शाळा कॉलेजेस डाउनलोड करतात, तेच मुलांना शिकवतात, त्यातनं चुकीचे अर्थ चुकीचे नकाशे समोर येतात। हे थांबलं पाहिजे, म्हणून शासनानं UGCने हे परिपत्रक काढले आणि त्यात स्पष्टपणे लिहिलंय जर इथून पुढे कुठले कॉलेजेस शाळा विद्यापीठ असे चुकीचे नकाशे वापरताना किंवा आपल्या दर्शनी भागात लावताना आढळून आलं तर त्यांना 6 महिन्याची कैद केली जाईल। म्हणून हा एकदम कठोर नियम लावलाय आणि ते गरजेचं आहे, कारण चुकीचा भूगोल शिकवला जाऊ नये भारताचं। बरं चंद्रकांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आणखीन एक मोठी बातमी येतेय।